श्री खंडोजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आणि संतांची पावनभूमी म्हणून ओळखली जाणारी पिंपळनेर नगरी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे। नुकतेच नगर परिषदेचा दर्जा मिळालेला या शहरात आता विकासाऐवजी सट्टा, मटका आणि जुगार यासारख्या अवैध धंद्यांनी पाय पसरले आहेत। विशेष म्हणजे हे सर्व काळे धंदे पोलिसांच्या नावाखाली खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। पिंपळनेरमध्ये केवळ स्थानिकच नव्हे तर शेजारील गुजरात राज्य आणि ग्रामीण भागातील बडेप्रस्थ मोठ्या प्रमाणावर पैसे घेऊन जुगार खेळण्यासाठी येत आहेत। दररोज लाखो रुपयांची उलाढाल या अवैध अड्ड्यावर होत आहे। शहराच्या मुख्य भागासह छुप्या मार्गांनी चालणाऱ्या या धंद्यांमुळे तरुण पिढी बर्बाद होत असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर या उघडपणे सट्टा मटका सुरू असतानाही पिंपळनेर पोलीस कोणतीही ठोस कारवाई का करत नाही, हा आता सर्वात मोठा प्रश्न बनला आहे। या अवैध धंद्यांच्या मालकांना स्थानिक पोलिसांचे पाठबळ आहे की काय, अशी शंका सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे। प्रशासनावर कोणा मोठ्या राजकीय नेत्याचा दबाव आहे का, यामुळे पोलीस हात बांधून बसले आहेत का, असा सवालही उपस्थित केला जात आहे। सामान्य नागरिक आणि प्रतिष्ठित व्यक्ती या प्रकारांमुळे त्रस्त आहेत। तक्रार करायला गेल्यास उलट भीतीचं वातावरण निर्माण केले जाते। एकीकडे शहर नगर परिषद होऊन आधुनिकतेकडे जात असताना दुसरीकडे मात्र गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे केंद्र बनत आहे, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत। पिंपळनेर पोलीस प्रशासन आता तरी आपली झोप उडणार का, की या अवैध धंद्यांच्या मालकांसमोर शरणागती पत्कराल? पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून या अड्ड्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।